धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांचा राजीनामा कोण घेणार हा प्रश्न. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून संजय राऊतांचा अजित पवार आणि फडणवीसांना सवाल. धनंजय मुंडेंचा राजीनामा हा अजित पवारांच्या पक्षाचा विषय. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर 28 दिवसांपूर्वी मुंडे धस यांची बैठक झाली. बैठकीची बातमी फोडण्याचा प्रश्नच नाही, बावनकुळेंकडून स्पष्ट. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांची घुसमट होतीये. राजीनामा घेताही येत नाही आणि सांगताही येत नाही अशी अजित पवारांची परिस्थिती. जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये भाजपचा हात आहे का? ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा सवाल. तर जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करायला धसांना पुढे केलं, राऊतांचा हल्लाबोल. संतोष देशमुख हत्येच्या आरोपींना अंतिम शिक्षा व्हावी यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू. संजय राऊतांनी उगीच लोकांना भडकवण्याचं काम करू नये, घटनेचं राजकारण होऊ नये, बावनकुळेंचं आवाहन. मुंडे धस भेटीची बातमी बावनकुळेंनीच फोडली. जितेंद्र आव्हाडांचा बावनकुळेंवर पलटवार. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी भाजपकडून सुरेश धस यांचा वापर. जितेंद्र आव्हाडांचा आरोप. संजय राऊत मनोरुग्ण असून त्यांची जागा वेड्याच्या इस्पितळात. राधाकृष्ण विखे पाटलांची सडकून टीका. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी भाजप राजकारण करत असल्याचा आरोप राऊतांनी केला होता. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट 18 ते 19 दिवसांपूर्वी झाली. मला त्याची माहिती. बीडचे खासदार बजरंग सोनावणेंचा दावा. बावनकुळेंनी धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी जशी तत्परता दाखवली तशी देशमुख कुटुंबियांना भेटण्यासाठी का दाखवली नाही? धनंजय देशमुखांचा सवाल. मंत्री धनंजय मुंडेंनी अजूनपर्यंत देशमुख कुटुंबियांची भेट का घेतली नाही? सचिन खरात यांचा सवाल. तर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची कशी भेट घेतली? क्या हुआ तेरा वादा धस जी म्हणत खरात यांचा धस यांच्यावरही निशाणा. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राजकारण न आणता माणुसकीच्या नात्यानं सुरेश धस यांनी लढावं, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. उद्या सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड मस्साजोग दौऱ्यावर. यावेळी महादेव मुंडेंचे कुटुंबीय सुप्रिया सुळेंची भेट घेणार. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणामध्ये घेणार भेट. अंजली दमानी यांनी ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहोचू दिली नसल्याचा आरोप. ॲग्री बेगरी वेबसाईटवर केली होती खतांची ऑर्डर कुणी रोखली? कोण जबाबदार ते अजित पवारांनी सांगावं, दमानी यांचा सवाल. ई कॉमर्सला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही. धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून दमानी यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण. पक्षातील माजी आमदार आणि अनेक पदाधिकारी साथ सोडत असताना उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक. 20 फेब्रुवारीला आमदारांची तर 25 फेब्रुवारीला खासदारांची बैठक. उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. कोकणातील ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार वैभव नाईकांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट. गेल्या काही दिवसांपासून वैभव नाईकांच्या मागे एसीबीचा ससेमिरा. या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. भास्कर जाधवांसारख्या आक्रमक आणि स्पष्ट बोलणाऱ्या नेत्यानं मेंढ्यांच्या कळपामध्ये राहण्यापेक्षा वाघाच्या कळपात यावं. मंत्री संजय शिरसाट यांची खुली ऑफर. भास्कर जाधवांना त्यांच्या म्होरक्यावर विश्वास राहिला नाही, शिरसाटांचं वक्तव्य. फोडाफोडी करून सत्तेत आलात, आता जनतेचे प्रश्न सोडवा. ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटलांचा सरकारवर निशाणा. उद्धव ठाकरेंसोबत सर्वसामान्य शिवसैनिक. कितीही दबाव टाकला तरी शिवसैनिक फुटणार नाहीत, कैलास पाटलांचं वक्तव्य. शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांचा आरोप. पैशाचं आमिष दाखवलं जात असल्याचाही खासदार संजय देशमुख यांचा आरोप. सोशल मीडियावर शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत असलेल्या फेक नॅरेटिव्हला ठाकरे गट रोखण्याच्या तयारीत. फेक नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी आणि रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाची डिजिटल शाखा विशेष प्रयत्न करणार. सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी भाजपच्या उद्या मुंबईमध्ये मॅरेथॉन बैठका. 20 लाख सदस्य नोंदणीचं टार्गेट असलेल्या भाजपचे मुंबईमध्ये 10 लाखच सदस्य. मुंबई भाजपनं पक्ष कार्यालयामध्ये उद्या मुंबई आणि कोकण प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण बैठकीला मार्गदर्शन करणार. माणगावामध्ये नामदार आदिती चषक क्रिकेट स्पर्धा. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुनील तटकरेंची टोलेबाजी. मंत्री भरत गोगावले यांना कोपरखळ्या तर समर्थकांना कानपिचक्या. पालकमंत्रीपदाचा प्रश्न सरकारनं लवकरात लवकर सोडवणं गरजेचं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत शिवसेना आमदार महेंद्र दळवींची प्रतिक्रिया.
कोळी बांधवांची 700 कोटींची कर्जमाफी करू, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ग्वाही. महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीमार्फत अलिबागमधील 9 गावांमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. केस गळती प्रकरणातील अहवाल प्रतापराव जाधव का दडवतायत? रविकांत तुपकरांचा सवाल. प्रतापराव जाधव नशिबानं राज्यमंत्री झाले, त्यांचा जनतेला काही फायदा नाही, तुपकरांची जहरी टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करणार. मंत्रालयामध्ये आता सरकारी निधीचे 2 वैद्यकीय सहाय्यता कक्ष राहणार. आरोग्य विभागाच्या योजनांचा पाठपुरावाही शिंदेंच्या सहाय्यता कक्षातून होणार. महाराष्ट्राचा 11व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार. तसंच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियनवर नेण्याचा प्रयत्न करणार. आजारी असल्यामुळे पत्रकार परिषद न घेता पत्रक काढत अजित पवारांनी जनतेला दिला संदेश. एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचा पीएफच जमा नाही. ऑक्टोबरपासून एसटी महामंडळानं पीएफचे हप्तेच भरले नाहीत. हप्ते न भरल्यामुळे काढता येईना प्रॉव्हिडंट फंड. महामंडळाला मिळणारा निधी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होतोय खर्च. एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला. भाडेवाढीनंतरही एसटीचं उत्पन्न अत्यल्पच. 3,200 ते 3,500 कोटी रुपयांची देणी थकली असल्याची माहिती. जालन्यातील सरकारी कंत्राटदारांचे 400 कोटी सरकारकडे थकले. कथित बिल लवकर मिळावं यासाठी जिल्ह्यातील सरकारी कंत्राटदार संघटना आक्रमक. सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर केलं काम बंद आंदोलन. मनरेगा योजनेसंदर्भात केंद्राकडून राज्याची कानउघडणी. मनरेगामधून रस्त्यांची कामं न करण्याचे केंद्राचे राज्याला आदेश. अकुशल कामगारांच्या हाताला काम देण्याऐवजी महायुती सरकारनं कंत्राटदारांना दिलं प्राधान्य. तुळजाभवानी देवीच्या गर्भगृह विस्तारामध्ये तांत्रिक अडचणी. गर्भगृह विस्ताराबाबतचा निर्णय पुरातत्व विभाग घेणार. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची माहिती. वाढत्या गर्दीमुळे गर्भगृह विस्ताराची पुजारी आणि स्थानिकांची मागणी. परदेशातून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना 500चं सामान 4,000 देऊन आर्थिक लूट केल्याची घटना. पोलिसांकडून दुकानदारावर गुन्हा दाखल करत दोघांना घेतलं ताब्यात. निर्बंध लादलेल्या सहकारी बँक खातेदारांना सरकार दिलासा देण्याच्या विचारात. विम्याअंतर्गत संरक्षण असलेल्या रकमेची मर्यादा 5 लाखांहून जास्त करणार. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेत अर्थसचिवांची माहिती. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरण. कोविड काळामध्ये ठेवीदारांचे पैसे व्याजानं दिले. आरोपी हितेश मेहताची कबुली. या प्रकरणी व्यावसायिक धर्मेश पौंग यालाही अटक. इंडिया गॉट लेटंट प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांचे जबाब नोंदवले. रघुराम, देवेश दीक्षित आणि अन्य एकाचा जबाब महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नोंदवला. इंडियाज गॉट लेटंट प्रकरणामध्ये समय रैनाकडून महाराष्ट्र सायबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्याची विनंती. मात्र रैनाची मागणी महाराष्ट्र सायबरनं फेटाळल्याची सूत्रांची माहिती. बांगलादेशींविरोधात मुंबई पोलिसांकडून धरपकड मोहीम. चालू वर्षामध्ये मुंबई पोलिसांनी अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींविरोधात 175 गुन्हे केले दाखल. भंडाऱ्यामध्ये भूमिगत गटार योजनेच्या कामावर बालमजूर कामगार काम करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल. प्रशासन काय कारवाई करतं याकडे लक्ष. वर्ध्यामध्ये पोलिसांच्या वतीनं जिल्हाभरामध्ये वॉशआउट मोहीम. मोहिमेदरम्यान दारू विक्रेते, दारूची वाहतूक करणाऱ्यांवर 106 गुन्ह्यांची नोंद. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर कारवाई. डम्पिंग आणि मलनिस्सारणाच्या राखीव जागेवर 41 इमारती उभारल्या होत्या. जळगावच्या एमआयडीसीतील एका बंद बेकरीमध्ये चोरून आणलेल्या लसणाच्या 97 गोण्या एमआयडीसी पोलिसांकडून जप्त. नागपूरमधून चोरून आणण्यात आलेल्या तपासणीत गोण्यांची किंमत 5 लाख होती. भंडाऱ्यामध्ये 1 लाखाच्या गांजासह तरुणाला अटक. पालांदूर पोलिसांची कारवाई. वनाधिकाऱ्यांनी संशय आल्यामुळे तपासणी केली असता तरुणाजवळ आढळला गांजा. नंदुरबारच्या शहादातील लोहारा गावामध्ये गोठ्याला आग. 2 म्हशींचा होरपळून मृत्यू. शेती उपयोगी साहित्य जळून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. पंढरपूरमध्ये शेतकऱ्याचं सांगोला उपसा सिंचन योजनेविरोधात अर्धनग्न आंदोलन. सांगोल्यातील 12 गावांसाठी पळशी गावातून भूसंपादन केलं जाणार. यात जवळपास 150 शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार असल्यामुळे मोबदला देऊन काम करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये डिजिटल मीटर विरोधात नागरिक आक्रमक. शहादाच्या कुकावल गावातील नागरिकांचा डिजिटल मीटरला विरोध. चंद्रपूरमध्ये अंचलेश्वर गेट परिसरामध्ये एका घराला भीषण आग.
सिलेंडर ब्लास्ट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. आगीमुळे संगीता हांडे या महिलेचं मोठं नुकसान. अमेरिकेमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना घेऊन तिसरं विमान अमृतसरमध्ये दाखल. तिसऱ्या विमानामध्ये 112 भारतीयांचा समावेश. आतापर्यंत 332 भारतीयांची मायदेशी रवानगी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.